वसतिगृहाच्या प्रवेशाच्या मागणीसाठी पश्चिम विदर्भातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचा कडाक्याच्या थंडीत अमरावतीच्या धारणीकडे निघाला लाँग मार्च। धारणीतील उपविभागीय एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा जाऊन धडकणार आहे। वसतिगृहाच्या नियमित सोयीसुविधा मिळत नाही व वसतिगृहात प्रवेश मिळण्यात यावा, डीबीटीचे पैसे त्वरित जमा करण्यात यावे या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मोर्चाचा पवित्रा घेतला आहे। आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। वसतिगृहात विद्यार्थ्यांना सोयीसुविधाही मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। उपाशीपोटी हे विद्यार्थी धारणीकडे निघाले। रात्रभर 150 किलोमीटर चालून धारणीच्या उपविभागीय एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर हा मोर्चा जाऊन धडकणार आहे। या संदर्भात वंचित आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी आदिवासी विद्यार्थी आम्ही इथं सर आमचे या मुद्द्यासाठी आलेलो आहोत। आमची वसतिगृह निवड प्रक्रिया जी असते जून मध्ये स्टार्ट होते, पण आतापर्यंत निवड होत नाही। ते आम्हाला कमीत कमी सप्टेंबर पर्यंत कंप्लीट पाहिजे प्रत्येक वर्षी। आणि दुसरा मुद्दा, आमच्या वसतिगृहामध्ये जे आम्हाला शासन मान्यता आणि GR नुसार जी सुविधा मिळाली पाहिजे ते आम्हाला एकही मिळत नाही। आणि आमचे जे अधिकारी लोक आहे, जे वार्डन लोक आहे, ते आमच्याशी वेगळे म्हणजे चांगल्या सोयीस्कर जे भाषा आहे, चांगल्या भाषा पद्धतीने ज्या प्रकारे ते वागले पाहिजे, त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचं हे बोललं पाहिजे, ते देत नाही। तसेच डीबीटीची जी समस्या आहे, आता तुम्हाला सगळ्यांनाच कळवते, या महागाईच्या जमान्यामध्ये विद्यार्थी गरीब विद्यार्थी इथं शहरामध्ये राहण्यास येतात, ते मेस लावतात, सगळं त्यांचं व्यवस्थित इथं डीबीटी पडत नाही। तसेच अनेक विद्यार्थ्यांची समस्या आहे। तसेच म्हणजे पुस्तक वगैरे असो किंवा काही साहित्य असो ते मिळत नाही। आम्ही एवढ्या मोठ्या समस्येसाठी आलोय सर, आणि त्यांनी प्रत्येकदा निवेदन देत आम्ही थकलो। त्यामुळे आम्हाला हे इथं या परिस्थितीमध्ये आंदोलन करण्याची आवश्यकता भासली आहे। एवढ्या रात्री तुम्ही निघालेत, मेळघाटला जाणार का? हो सर, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे। नाही तर आम्ही सकाळी 11 वाजतापासून आम्ही तिथं न खाल्ल्या पिल्या काही करता तिथं आंदोलन करत बसले। कोणी आमचं ऐकायला तयार नाही, फक्त आश्वासन देण्याचं ते बोलतात। आश्वासनानं आम्हाला चालणार नाही। आमची एवढी मोठी समस्या आहे सर, ते कोणी आणि ते काय कंपेअर करतात सर, समाज कल्याणाशी करतात। त्याचे आमचे 10% भेट नाही। त्यामध्ये सर समाज कल्याणमध्ये प्रत्येक सफाई कर्मचारी कमीत कमी 8 असतात, 3 त्यांचे काय म्हणतात वॉचमॅन असतात 8 तासासाठी। त्यांच्यासाठी सर्व कंपाऊंड सुविधा आहे, त्यांच्या खेळण्याची सुविधा आहे, त्यांच्या लायब्ररी सुविधा आहे, त्यांचे संगणक प्रशिक्षण आहे, तिथं सगळे त्यांचे कर्मचारी उपलब्ध आहे। आम्हाला सर काय आहे सर, मग काय आम्ही आदिवासी इथं काय शिक्षणासाठी जे आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळतच नाही सर, तर आम्ही काय करणार? त्यामध्ये आम्ही इथं आंदोलन करत आहे आणि आम्ही आमचा हक्क मिळवून राहणार। आमचं हे बोलणं आहे सर। सर्वात मेन आमच्या जे कम्पेअर करतात सर, मागच्या वर्षी माझं 80.20% होतं सर, माझं सर्वात उत्तीर्ण होतं, पण वार्डन सरांनी काय म्हणतात, त्यांनी निवड लावलं की कोरकूसाठी जागा नाही म्हणे। मग सर मी आदिवासी आहो की कोण आहो सर? त्या जागा नाही म्हणे, मग त्या नाही होत म्हणे, जाय ऍडमिशन। त्यांनी काय सांगितलं, गुण सर होते तिथं राठोड सरच्या पहिले, त्यांनी काय म्हटलं, तुझ्या विद्यार्थ्याला म्हणजे तुझ्या जातीच्या विद्यार्थ्याला म्हण की ऍडमिशन काढून घे, त्यानंतर तुझा प्रोसेस होणार। सर असं आहे का सर? आम्हाला जे महत्वाचं ते आमचं हक्काचंच मागत आहे सर, कोणाचा फुकटाचं थोडी मागत आहे। एक आदिवासी विद्यार्थी जर समाजामध्ये शिकला तर त्यांचीच प्रगती होणार आणि समाजामध्ये सुव्यवस्थित शांतता राहणार सर। समाजामध्ये एक चांगल्या परिस्थिती निर्माण होईल, नाही तर आम्ही आतंकवादी गुंडे तर थोडी बनणार सर।